नमस्कार. मी सुहास पटवर्धन. मी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटचा जो महासंघ आहे त्याचा अध्यक्ष आहे. गेले 17 वर्ष मी अध्यक्ष आहे. आमच्या फेडरेशनला 50 वर्ष पूर्ण झाले. आम्ही आता अपार्टमेंटला पण त्याला जोडून घेतलंय. मागच्याच वर्षी आम्ही 50 वर्षाच्या निमित्तानं एका वर्षात 50 कार्यक्रम घेतले असते. अनेक आम्ही संस्थांचे मेळावे घेतो, प्रदर्शन घेतो, परिसंवाद घेतो. मी जसा पुण्याचा अध्यक्ष आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राचा पण अध्यक्ष आहे. महाराष्ट्रात 1,26,500 गृहनिर्माण संस्था आहेत आणि 2 लाख अपार्टमेंट्स आहेत. आमचं जे फेडरेशन आहे हे जिल्ह्यात एकच आहे, पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन. महाराष्ट्रात एकमेव आहे नोंदणीकृत फेडरेशन महासंघ, आणि तो नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया आणि NCHF नॅशनल हाऊसिंग फेडरेशनला ॲफिलिएट आहे, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह ॲफिलिएट आहे. आपल्याला माहिती आहे की 2014 मध्ये आदर्श कोड नेम आपण स्वीकारलेले 97व्या घटना दुसरीप्रमाणे, आणि या उपविधीत किंवा बायलॉप्रमाणे आपली जेव्हा नोंदणीकृत संस्था असते तिनं ताबडतोब आमचं संस्थेचं सभासदत्व घेणं आवश्यक असतं. तसं त्याप्रमाणे आपल्या संलग्नता याच्यात दिलेलं आहे की पोट नियम क्रमांक 6 की आपली जेव्हा संस्था रजिस्टर होते ते इमिजिएटली त्यांनी आमचं सभासदत्व घेणं आवश्यक असतं. दुर्दैवानं 26,500 पैकी फक्त 5,000 संस्था आमच्या आतापर्यंत मेंबर झालेल्या आहेत. कारण ज्या वेळेला संस्थेला जाग येते, ताण लागते, त्याच वेळेला तो विण खाण्यात जातो. हे दुर्दैव आहे. यासाठी आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह आता घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की गृहनिर्माण संस्थेमध्ये काम करणारा सभासद हा त्याचा स्वतःचा व्यापार, नोकरी, कामधंदा करून करत असतो, आणि त्यामुळे त्यातली उपविधी काय असतं, बायलॉज काय असतात, AGM कशी घ्यायची, संस्था रजिस्टर कशी करायची, ऑडिट कसं करायचं, त्याची इलेक्शन्स कशी घ्यायची हे आपल्याला काही माहीत नसतं. त्यामुळे आम्ही फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणून काम करत असतो. आम्ही दुसरं तिसरं कडून आपलं संस्थेचं प्रतिनिधित्व आम्ही सरकार दरबारी करत असतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार किंवा विविध जे आपल्या कॉर्पोरेशन असेल, PMRD आहे, PCMC आहे, MSEB आहे, या सगळ्यांसाठी आपला मधला दुवा म्हणून आम्ही काम करत असतो. या संस्थेचं सभासदत्व घेणं आता आमचा स्पेशल मोहीम आम्ही ड्राईव्ह काढलेली, या निमित्ताने आम्ही आमच्याकडे आलोय. याचे फायदे काय आहेत तर हे आम्ही सगळं एक एक गोष्टी ऑनलाईन करतोय, आणि तुमची प्रतिनिधित्व करणारी आम्ही एकमेव संस्था आहे. आणि हे सगळं आम्ही आता सगळं ऑनलाईन केलेलं. आपल्याला माहिती असेल 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे, आणि या सहकार वर्षानिमित्त किंवा एकंदरच केंद्र सरकार, राज्य सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळी डिपार्टमेंट्स आता ऑनलाईन करायला सुरुवात केली. 5 डिपार्टमेंटचं रेव्हेन्यूपासून, सहकारापासून सगळं ऑनलाईन होते. आणि त्याचप्रमाणे आमच्या फेडरेशननी काट टाकून आम्ही सगळ्या या सोयी सहकार मित्र या माध्यमातून आपल्यापर्यंत आणून पोहोचवलेले आहेत, आणि याचा आपल्या नागरिकांनी, आपल्या संलग्न संस्थांनी जरूर फायदा घ्यावा. टँकर मुक्त संस्था, हसनमुक्त संस्था म्हणजे कुठल्याही आपल्याकडे तंटामुक्त संस्था, नॉन ॲग्रिकल्चर बिगर शेती, असे अनेक आतापर्यंत संस्थेने मोठे मोठे अभियान घेतलेले आणि ते संपूर्ण सक्सेसफुल झाले. सहकार समाज हे ॲपला आम्ही तुम्हाला घर बसल्या उपलब्ध करून देऊ. त्याचप्रमाणे आम्ही हे आता जे नवीन ॲप आमच्याकडं डेव्हलप केलेलं आहे की जे housingsociety.com, याप्रमाणे आम्ही थेट तुमच्याशी ऑनलाईन लिंक झालेलो आहोत, आणि त्यामुळे तुमच्या ज्या सगळ्या तुमच्या मोबाईलच्या याच्यावर सगळं किंवा कॉम्प्युटरवर तुम्हाला एका क्लिकवर सगळ्या सोयी फॅसिलिटी उपलब्ध होणार आहेत. आपल्याला माहिती आहे की 2 वर्षापूर्वीच केंद्र सरकारने माननीय केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सहकार खातं वेगळं काढलंय. महाराष्ट्र हे सहकारात नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे, आणि महाराष्ट्रात याचा पुढाकार मोठा आहे. महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी प्रशिक्षणाचे आम्हाला अधिकार दिले. या सगळ्या याच्यासाठी आम्ही तुम्हाला याचा बेनिफिट देण्याच्या दृष्टीने आम्ही जे housingsociety.com हे ॲप उपलब्ध करून दिलंय. त्याच्या ह्याच्यात तुम्हाला स्वतःचा तुमचा फ्लॅटही भाड्यानं देता येईल, विक्री करता येईल. तुम्हाला नवीन ठिकाणी जर बुक करायचं असेल बिल्डर तर त्याच्याकडे तुम्हाला करता येईल. अशा अनेक गोष्टी आम्हाला तुम्हाला घर बसल्या आम्ही उपलब्ध करून घेत आहे. त्यासाठी तुमची एकमेव प्रतिनिधित्व असलेली संस्था याचं ताबडतोब तुम्ही सभासदत्व घ्यावं, यासाठी आम्ही हा स्पेशल ड्राईव्ह आता चालू केलेला आहे. आमचा प्रतिनिधी आपल्याकडे येईल, आणि तो त्याच्याकडे वेगळं आय कार्ड दिलेलं आहे. त्याच्याबरोबर जे आपले उपनिबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक त्यांनी जे अपील दिलं आहे की या संस्थेचं सभासदत्व घ्या, बायलॉजप्रमाणे ते ताबडतोब घेणं आवश्यकच आहे. तर त्याप्रमाणे आपणही त्याला चांगला प्रतिसाद द्यावा. मला खात्री आहे तुम्ही ताबडतोब आमच्या संस्थेचे सभासदत्व घ्याल. तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही जरूर आमच्याशी संपर्क साधा. आमचं 313 नारायणपेठ इथं कार्यालय आहे. 11 ते 5 उघडं असतं. त्याप्रमाणे दर महिन्याला वास्तुदर्शन हे आम्ही आपल्याला उपलब्ध होतो. अनेक ठिकाणी मी सहकार संवाद, सहकार आमचे जे वेगवेगळे मेळावे असतात
की आपल्याला माहिती आहे की प्रत्येक विभागात आम्ही विभागीय कार्यालय घेतले, त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळे बरेच उपक्रम पण घेत असतो. तर या आमचा जो हा स्पेशल ड्राईव्ह आहे नोंदणी अभियान, सभासदत्व नोंदणी अभियान, आपण चांगला लगेच प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.